घरट्याच्या मोहात पंख मिटू नये कधी, पाखरास फुलांचे प्रेम वाटू नये कधी, सुटले हे घर जरी दिशा भेटेल आपसुक, घरट्यात आभाळाची कशी मिटेल ही भूक, मशालीत पेटलेल्या वाटे काळोखही खोटा, काजव्याला काय भय कशा अंधारल्या वाटा, कशा अंधारल्या वाटा. मला एवढंच म्हणायचं की गावातलं वातावरण काही चांगलं नाही, तेव्हा तू इथे राहणं बरोबर नाही असं त्याला आणि मलाही वाटतं. गावातलं वातावरण तुमच्यासाठी चांगलं नसेल, माझ्यासाठी चांगलं आहे. तुम्ही नको ते उद्योग करत असता, त्यातनं धोका निर्माण होतो, ते तुम्हालाही कळतं. परवा पोलीस स्टेशन मध्ये जबाब दिला ना, जबाब देताना जे तुम्ही बरळला त्यासाठी त्यानं खोदून खोदून विचारलं की तुम्ही चंद्रकला बाईला का घाबरता. मग माझ्या तोंडून खरं काय ते गेलं. खरं काय ते गेलं, इथंच तर चुकलं ना. मग आता काय शिक्षा द्यायची, म्हणजे खरं बोलल्याची काय शिक्षा द्यायची मग सांगा. आता मी तुमच्या तावडीत आहे, तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. संजय पाटोळेला भेटायला जातात. मुलांच्या भविष्याची चिंता वाटते ग मला. त्यांना काय हा वारसा देणार आहोत का आपण. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. माझ्याकडे असता प्रसाद आणि अशी वेळ आली असती तर मी कुणाला बोल लावला असता. आपलं नाणं खोटं असलं की तुम्ही कुठेही असलात ना तरी वाईटच नशिबी येणार. हे बघ, आता जुनं आहे ना ते सगळं सोडून दे बरं. आलीयस ना आता इथे तर काहीतरी निश्चित मार्ग काढूनच जा. आपण सोडायचं म्हटलं ना तरी अशा गोष्टी सुटत नाहीत. हा माणूस माझ्या आयुष्याला बांधलाय. मी त्याला सोडून दूर गेले पण त्याची सावली तिथपर्यंत पोचलीच. मला वाटलं होतं काही काळानं या माणसातला राक्षस थंड होईल. देसाई कुटुंब स्थिर होईल, पण नाही. मला काय वाटतं ते सांगू का. हा, भाऊजी आता थकलेत आणि गुरुजींच्या या प्रकरणाचं त्यांना सुद्धा मनोमन वाईट वाटलं असणार. तसं जर असेल ना तर हळूहळू सगळी परिस्थिती बदलेल बघ. तुम्ही फारच आशावादी आहात. गेला महिनाभर गावात ज्या काही गोष्टी घडतायत ना त्याच्या मुळाशी हाच माणूस आहे. मला सांगूनही पटणार नाही पण स्वतःशिवाय दुसऱ्या कोणावरही प्रेम करू शकत नाही. मला सगळं कळलं ते. काय जाऊ द्या. आपलेच दात आणि आपलेच ओठ. ठीक आहे, हे बघ सांगण्यासारखं नसेल ना तर नको सांगूस. चहा आण. उगाच डोक्यात राग घालून घेताय राव. वर आमच्याच डोक्यात राग का. म्हणजे उकिरडी तुम्ही फुकायची
आणि राख मात्र आमच्या डोक्यात उडवायची. वा, रागाव ना खाऊ. हे बघा, मी तात्यांच्या विरोधात कुठलंही काम केलेलं नाही. हा गैरसमज झाला. आता तो कुणी केला, कसा केला, हे सगळं तात्यांशी बोलायचंय. हो, तुम्ही एक काम करा, तात्यांची गाठ घालून द्या तेवढी. गोड बोलताय अण्णा. तुम्ही कितीही गोड बोलला ना तर तुमच्या पुरीचं पाप समीर भाऊच्या अंगावर अजिबात येऊन देणार नाही मी. तुमचा गैरसमज होतोय. हे बघा, ते तसं काही बी नाही आणि मला त्याविषयी काही बोलायचं पण नाही. मला तात्यांशी महत्वाचं बोलायचंय म्हणून त्यांची गाठ घ्यायची मला. नाही, महत्वाचं तर तुम्ही त्या म्हाताऱ्याशी बोलता ना. म्हातारा? कोण म्हातारा? अण्णा, उगाच येड पांघरू नका बरं का. मी काय म्हणतोय ते तुम्हाला चांगलं कळतंय. म्हणजे अनंतराव बद्दल म्हणताय होय तुम्ही? आता कसं तायावर आला म्हणजे आता तिथलं राहिलं सुरलं, तुम्हाला तात्यापाशी बोलायचंय का? अहो, तो माणूस नुसता बोल गेवढा आहे हो. त्याला बडबड करायला माणसं लागतात, बाकी त्याच्या मनात काय नसतंय. तो विश्वासरावांच्या भानगडीमध्ये सुद्धा कधी पडत नाही. अण्णा नाही, किती पाटापाटा पार्ट्या बदलता हो तुम्ही. परवापर्यंत तुम्ही तात्यांच्या गोटात होता, नंतर परत त्या धर्माधिकारीच्या गोटात गेला आणि आता ही तिसरी पार्टी, म्हाताऱ्याची पार्टी. आता तो कसा चांगला माणूस आहे हे तुम्ही आम्हाला सांगणार? अण्णा, आम्हाला शिकवायचं नाही बरं का. ही सगळी कारस्थानं चालली आहेत ना तर तो म्हाताराच करतोय. हे बघ, मला त्याविषयी काहीच बोलायचं नाही. त्या माणसाबद्दल सुद्धा मला काय बोलायचं नाही. माझ्यासाठी महत्वाचं काम आहे तात्यांची गाठ घेणं. तेवढं फक्त करून होणार नाही, अजाबात होणार नाही. कारण कारस्थानं करणारी माणसं आम्ही तात्यांच्या जवळ सुद्धा फिरकू देत नाही. चहा घे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मी इकडे येताना काही गोष्टी मनाशी ठरवून आले. काय? प्रसाद सुटला की त्याला बरोबरच घेऊन जाईन म्हणते. देसाईंच्या प्रॉपर्टीतला हिस्सा नाही मिळाला तरी चालेल त्याला. पण आता अजून अन्याय नाही होऊ देणार मी त्याच्यावर. अगं, काहीतरी काय बोलतेयस? आणि त्याच्याही मनाचा विचार कर जरा. हे बघ, इथे वाढलाय तो, त्याचंही घर आहे हे. आता लहानपणी एकदा त्याला इथे ठेवण्याचा निर्णय घेऊन चूक केलीयस, त्याचं नुकसान केलंयस. आता अचानकपणे त्याला घेऊन जायचा निर्णय घेतलास ना तर बिथरेल तो. पुन्हा असा मनस्ताप नको देऊस त्याला. इथे होत राहणारा मनस्ताप तरी सुटेल. हा माणूस त्याला स्वस्त जगू देईल असं नाही वाटत मला. अगं, पण आम्ही आहोत ना मग. बरं, यांच्या पुढे जाऊन भाऊजी काहीतरी करतील असं वाटतंय का तुला? हो, पण तुम्ही तरी किती दिवस करत राहणार? अगं, परकाय का तू आम्हाला? हे बघ, गोष्टी धीराने सोडवायला हव्यात. आजवरच्या आपल्या चुका सुधारायला हव्यात. मी उलट म्हणतेय, तू तुझं इकडे येणं जाणं वाढव. प्रसादला तुझ्याकडे येऊ दे. नाती अशी क्षणामध्ये मोडत नाहीत अगं, आणि क्षणामध्ये जोडली पण जात नाही. सहवासाने नाती बहरतात ना. मग प्रसादला तुझा सहवास मिळू दे ना. बघ तू, आईचा सहवास त्याला मिळाला ना की कसा बदलेल तो.
तू अशी परक्यासारखी वागू नकोस ग. हे बघ, तू इथे राहत नाहीस, पण या घरावरचा तुझा हक्क मी मानते. मी तुला कधीच फरक मानलं नाही. हे बघ, आपण आता दोघी पुढाकार घेऊया. हा, विचारपूर्वक पावलं उचलू. शेवटी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्यालाच खंबीर व्हायला हवं. इतके दिवस आपलं चुकलं असं म्हणत आपल्या चुका सुधारूया. कशा अंधारल्या वाटा कशाला आली ती? अहो, असं काय विचारताय? तिचा या घरावरती हक्क नाहीये का? इतक्या वर्षांनी आठवलं का हक्क? हक्क सांगायला नाही आलीये ती, मुलाच्या काळजीने आलीये. मुलाकडे तरी कुठे ढुंकून पाहिलं इतक्या वर्षांनी? काय म्हणायचंय तुम्हाला नक्की? मला काहीच म्हणायचं नाहीये, फक्त काय आजूबाजूला घडतंय ना त्याची माहिती हवी असते मला. ती माहिती घ्यायला आलीये का तुमच्या घरामध्ये? बघा, उगाच वाकड्यात शिरू नका. शिरणार मी. तुमच्या या राजकारणापायी ना मुलांचे आयुष्य बर्बाद होत आहे. समीरने जेलची हवा खाल्लीच, आता हा पोरगा अडकलाय. उगाच नसते आरोप नकोय. राजकारणाचा काही संबंध नाही याच्याशी. त्याच्या या अवस्थेला त्याचा बाप कारणीभूत आहे. तो जर नीट असता ना तर सगळं योग्य आणि सरळ झालं असतं. बापावरचा राग त्याला स्वस्थ बसू देत नाहीये. आपली काहीच जबाबदारी नाही का हो? आमची जबाबदारी आम्हाला कळते, ती आम्ही पार पाडतोय. संजयच्या खुनाशी त्याचा काही संबंध नाहीये. 2-4 दिवसात सुटेल तो. का 2-4 दिवस का? अरे, पोलीस कोर्ट काय आपल्या घरातलं नाहीये. काही फॉर्मॅलिटीज पार पाडाव्याच लागतात. वरच्या पातळीवरनं फोनही केलेत मी, वकीलही दिलेला आहे त्याला. काही काळजी करू नका. तू नसत्या चौकशा करू नको. पोराची काळजी कशी घ्यायची ते आम्हाला कळतं. समीरला अटक झाली असती तर इतके शांत बसला असता? शांत बसलोय का मी? आणि आता विषयावर चर्चा नको, काळजी करू नको. सांगितलं ना, सुटेल 2 दिवसात. तर नाश्त्याचं बघा, पुन्हा बाहेर जावं लागणार आहे मला. हो. मी स्वतःच्याच हातानं स्वतःसाठी खड्डा खोदतोय की काय? देसाईंबरोबर राहिलो असतो तर असे हाल नसते झाले. पण आपण त्यांच्या विरुद्ध काहीच केलं नव्हतं, तरी त्यांनी आपल्याला दूर लोटलं. देसाईंनी दूर लोटलं की त्यांनी दूर लोटावं म्हणून धर्माधिकारींनी सापळा रचला होता. काहीच कळेन असं झालंय. डोक्याचं पार भुसकट झाले. जाऊ दे, जे झालं ते झालं. आता इकडे तिकडे पळण्यात काही अर्थ नाही. आता इकडे धर्माधिकारींकडेच राहून काय साधता येईल ते साधावं. पण धर्माधिकारींचाच बँड वाजला तर मग कुठं जायचं?
हॅलो, कोण? हा, कोण? आवाज नाही ओळखला का? अनंतराव, बोला. आम्ही काय बोलणार? काय बोलायचं तर तुम्ही बोलायचं. काय बोलायचं, कसं बोलायचं तुम्हाला व्यवस्थित समजावलंय आम्ही. काय ठरवलं मग? तात्यांशी गद्दारी करणं अवघड वाटतंय. त्यांनीच मला इथवर आणलं. अरे मग ज्या त्यांनी इथवर आणलंय एवढं जर कळतंय तर त्यांच्याशीच गद्दारी करून त्या धर्माधिकारीला जाऊन मिळता येतं तुम्हाला? आमच्या काय अंगाला घाण लागली का म्हणा? आजही मी तात्यांसोबतच आहे. तात्या माझ्यावर रागावले आणि या लोकांनी माझ्या भोळेपणाचा फायदा घेतला. हा, लय बोळेत तुम्ही माहिती. आता एक काम करा, ह्या तुमच्या भोळ्या निष्ठा ठेवा तुमच्या खिशात. आणि त्या धर्माधिकारीमुळे जर काही अर्धा पाव तुम्हाला बोळ आला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तसं आम्हाला तुम्ही स्पष्ट सांगा, म्हणजे आम्हाला निर्णय घेता येईल धर्माधिकारीला संपवायचं का तुम्हाला संपवायचं. धमकी देताय? हो, धमकी तर धमकी. ती धमकी याच्यासाठी देतोय की माझ्याकडे वेळ फार कमी आहे. मला काम पट 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 आटपायचे. त्याच्यामुळं ठरल्याप्रमाणे तुम्ही जर वागलात नीट शिस्तीत तर माझा भार तेवढाच कमी होईल आणि माझीही वाट लागेल. आधीच तात्यांनी मला दूर लोटले. उद्या धर्माधिकारींनी हात सोडला तर मलाही तुमच्यासारखं गाव सोडून पळत राहावं लागेल. नाही 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 नाही, ती गाव सोडायची वेळ तुमच्यावर नाही येऊ देणार आहे. मी आहे ना, कारण माझ्यासाठी तुम्ही गावात राहणं जास्त फायद्याचं आहे. कळलं का? हा, त्या पाटोळ्याच्या खुनाचं जे तपासाचं प्रकरण आहे ना, ते लवकरात लवकर मिटवा. काय सांगतोय? हा, कसा जबाब द्यायचा, काय द्यायचा तुम्हाला नीट पट्टी पडवली होती तरी स्वतःची अक्कल लावली तुम्ही आणि आमचं गावात यानं लांबून ठेवलं. आणि दुसरी गोष्ट, त्या पतपिढीचं निस्तरायचं आहे. त्या लेजरवर रकमेची नोंद कशी येईल हे पण मी नीट समजावलं तुम्हाला, तसं करा. म्हणजे माझं मरण तुम्ही हळूहळू जवळ आणताय. कसं आहे, तुमचं मरण एकच माणूस टाळू शकतो आणि ते म्हणजे हो अनंतराव. त्याच्यामुळे मी सांगतो तसं वागा. ठेविले अनंते तैसेची राहिला तर तुमच्या जीवाला अजिबात धोका नाही. नाही, मी हे करणार नाही. डायरेक्ट नाही म्हणायला लागले तुम्ही. पाटोळ्याला भेटायची लई घाई झाली वाटतं तुम्हाला. बघा भाऊ, आता तुमचं नशीब तुमच्या हातात. आम्हाला मजबूर करू नका तुम्ही काही करू. ठेवू का? अंधारल्या वाटा. काकू, तू काळजी करू नकोस. 2-3 दिवसात प्रसाद सुटेल. हे बघ, तो इन्स्पेक्टर आहे, तो विश्वासरावांचा माणूस आहे म्हणून. नाहीतर प्रसादला अटकच झाली नसती. जे झालं ते झालं. तुम्हा पोरांना अजून आतल्या गोष्टी कळत नाहीत. त्या इन्स्पेक्टरचा दोष नाहीये असं नाही म्हणत मी, पण तुझ्या काकांचा जास्त दोष आहे. काय? जे खरं आहे तेच बोलते मी. हे बघ, काका जे काही करतायत ते चुकीचं आहे, मला मान्य आहे. पण काका स्वतःच्या मुलाला अडकवतील? गौरीला कोणी गायब केलं होतं? मला वाटतं धर्माधिकाऱ्यांनी. आणि संजय? चूक. गौरीला तुझ्या काकांनी गायब केलं होतं, कारण तिने त्यांच्या विरुद्ध कोर्टात केस दाखल केली होती आणि त्या केसच्या मागे प्रसाद होता, म्हणून आता प्रसादला अडकवलंय. नाही, पण प्रसादला तर संजयच्या खुनाच्या तपासासाठी ताब्यात घेतले ना. खरं तर आमचंच चुकलं.
गौरी जेव्हा गायब झाली तेव्हा आम्ही दोघांनी त्या संजयला दमदाटी केली होती. प्रसादने तर त्याला मारलंही होतं आणि नेमकं त्याच्या 2-3 दिवसांनंतर त्याचा खून झाला. म्हणून प्रसाद अडकला. संजय पाटोळेंना कोणी मारलं असावं असं वाटतं तुला? खात्रीने सांगतो, विश्वास धर्माधिकारी. कारण संजयचा वापर करून झाला होता आणि अशा माणसाचा काही उपयोग नसतो काम झाल्यानंतर. कारण तो आज इकडे तर उद्या तिकडे, म्हणून त्याला संपवून टाकलं. मला तर वेगळंच वाटतंय. तुझा काका विश्वासरावसाठी काम करत असावा. आणि धणे म्हणत होता तुझ्या जबाबांमुळे पोलिसांनी त्याला अडकवलाय. आता सुटल्या सुटल्या तो तुझा काटा काढणार आहे. असं ओढून नको लावूस. फार रागाने बोलत होता धन्या. त्या लोकांनी काहीतरी ठरवलेलं असणारच. अगं मग त्यांनी जे ठरवलंय ते करू दे की त्यांना आधी. अगं येडी झालीस का काय तू? जीव घेते ना तुझा. पण या प्रकरणामध्ये तुझं चुकलंच आहे. किती दिवस ही गोष्ट लपवून ठेवलीस तू? वेळीच त्या बाईचा बंदोबस्त केला असतास तर